अहो ती गुलाबरावची केस हो, तो गेला वरती पण आमच्या जीवाला घोर लावून गेला. कमी बोलायचं आणि आपलं काम करत राहायचं, फक्त फळाची अपेक्षा ठेवूनच. आदर्श विद्यालयाच्या आदर्श शिक्षकाचा एक सत्कार समारंभ आयोजित करा. वडिलांचा सत्कार समारंभ म्हणल्यावर तिथं मुलगी नक्की येणारच. म्हातारा पळाला. अरे तुझा सख्खा बाप आहे मी, कोण ठेवलंयस मला असं? मागाल तेव्हा दारू मिळते, कपडा लत्ता मिळतो, राहायला जागा आहे, अजून काय हवंय तुम्हाला? अरे खूप भोगलंय रे मी, खूप भोगलंय. मित्र ऐका, मी तुम्हाला एक बातमी सांगायला आलोय. आता ती आनंदाची आहे का दुःखाची हे ज्यानी त्याने आपापल्या परीने ठरवावं. हो गायधनी सर, काय ती बातमी लवकर सांगा, उगाच पाल्हा लावू नका. तर बातमी अशी आहे की विद्यार्थी आणि काही शिक्षकांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेल्या अस्मिता लाड मॅडमनी राजीनामा दिलेला आहे. काय? आणि तो मंजूरही झालेला आहे. अरे वा, म्हणजे सेंड ऑफ पार्टी आजच ठरवायला हवी. काय कारंडे बाई, अहो त्या नाईलाजाने नोकरी सोडून चालल्यात. बेटर प्रॉस्पेक्टसाठी गेल्या असताना तो गोष्ट वेगळी होती. हो गोरे बाई, तुम्हाला नको तिचा एवढा पुळका यायला. एक तर आपल्या नंतर इथे आले आणि आपल्याला शहाणपणा शिकवायला लागली. तुम्ही म्हणजे ना खरंच. बरं, ही बाई शाळा सोडूनच चालली आहे की गाव पण? कारंडे बाई, मी शाळाही सोडून चाललेले नाहीये आणि गावही. तुमचा हिरमोड झाला असेल ना गायधनी सर? तरी बरं सरांनी पक्की खबर आणली होती. काय हो कारंडे बाई? नाही, अहो मी गेले तर हे टोमणे कोणाला मारणार? तुम्हाला दोघांना खमंग गॉसिप करायला मिळावी ना, म्हणून मी इथे राहायचं ठरवलंय. गायधनी सर, तुम्हाला मिळालेली बातमी खरी होती, मी जाणारच होते, पण तुमच्या दोघांकरता मी इथे राहायचं ठरवलंय. मॅडम, तुम्ही शाळेत आहात, हा आनंदाचा प्रसंग आहे की दुःखाचा हे ज्याने त्याने आपापल्या परीने ठरवायचं. काय कारंडे बाई, अहो कुठे निघालात? नाही, सेंड ऑफची नाही, पण निदान मी इथे असण्याची पार्टी देते ना तुम्हाला. तुकारामला मी चहा आणायला सांगितले आणि तुम्हाला आवडतात ना म्हणून बटाटे वडेही सांगितलेत. बसा. माझा उपास आहे. असावरी मेनू कार्ड पाठ करतेस का तू? अहो नाही. ऑर्डर दे, वेटर खोळंबलाय. हो सॉरी, मला काही सुचत नाहीये. प्लीज कम आफ्टर सम टाइम. येस सर. अहो मी काय म्हणते, तुम्हीच द्या ना ऑर्डर, मला ना खरंच काहीच सुचत नाहीये. आज ऑर्डर तूच देणार आहेस, तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी सुद्धा. पण मी दिलेली ऑर्डर तुम्हाला आवडेल. आवडेल. असावरी, चल आपण दुसऱ्या हॉटेलमध्ये जाऊ. नाही, मी लगेच ऑर्डर देते. सॉरी. आपण दुसऱ्या हॉटेलमध्ये जाऊ. प्लीज तुम्ही मूड ऑफ करून घेऊ नका ना, मी लगेच असं काही नाहीये, आपण दुसऱ्या एका चांगल्या हॉटेलमध्ये जाऊ. कम ऑन. का पण हे हॉटेल किती छान आहे, काय प्रॉब्लेम आहे? मी देते. तुला यापेक्षा चांगल्या हॉटेलमध्ये घेऊन जातो. कम ऑन. पण यापेक्षा कम ऑन असावरी. अहो मी तुम्हाला म्हटलं होतं ना, त्या बाई चक्कर येऊन पडल्या होत्या वाटेत, त्याच या. एक मिनिट. नमस्कार.
नमस्कार. काय म्हणताय, कशी आहे तुमची तब्येत? बरी आहे आता. तुम्ही कशा आहात? छान आहे. तुम्ही डॉक्टरकडे गेला होतात की नाही? हो गेले होते. औषध दिलं त्यांनी. आता बरी आहे मी. बरं झालं. चला ना, तुमची माझ्या मिस्टरांशी ओळख करून देते. आता या ना. कुठे गेले ते बघा तिकडे. चला तुमची ओळख करून देते. नाही, नंतर कधी भेटूया ना. का आत्ता का नाही? या ना. ते असू देत ना. चल आपल्याला निघायचं ना. आणि तुम्ही कुठे निघालात? आत्ताच आला होता. हो, काय झालं, जी डिश यांना हवी होती ना ती डिश या रेस्टॉरंटमध्ये नाहीये, म्हणून आम्ही दुसरीकडे जातोय. ओके, जाऊ मी. बाय बाय. चला. अहो चला. कुठे? कुठे म्हणजे दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये. का? तुम्हीच म्हणालात ना आता आपण दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये जाऊयात म्हणून. मी कमावून असता बरी. मी असं कधीच म्हटलं नाही. ऑर्डर दे ना सावरी. हं? ऑर्डर दे. सचिन, तुझ्या सासऱ्यांची तब्येत कशी आहे आता? बरी आहे. त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळणार आहे. वा, फार चांगलं झालं. एकदा डिस्चार्ज मिळाला की घरी जायला पाहिजे त्यांच्याकडे गप्पा मारायला. ICU मध्ये असताना गेलो होतो, पण ग्लानीत होते. लवकर बरं झालं ते फार चांगलं झालं. सचिन, तुला सांगतो, मुलीचा बापावर आणि बापाचा मुलीवरती फार जीव असतो. आमच्या नशिबात मुलगी नाही, चालायचंच. सुनबाई कधी येणार आहे? येईल लवकरच. मीच तिला म्हटलं की त्यांना बरं वाटेपर्यंत, ते घरी येईपर्यंत तिथेच थांब. म्हणजे काय, तेवढंच तिच्या आईला मदत होईल. फार चांगलं केलंस. आई कुठे आहे? गेले असेल कुठेतरी कुचाळक्या करायला. चल, मी जरा वॉकला जाऊ. हो, निघा तुम्ही. काय हो? कुठं निघालात? वॉकला. मग येताना जरा भाजी घेऊन या. मी आणणार नाही. हा? मी भाजी आणलेली तुला पसंत पडत नाही. अहो अहो पण गेली 25 वर्ष कसा काय संसार केला या माणसाबरोबर देव जाणे. अरे वा, आज अगदी खुश दिसते स्वारी. सासरे बुवा बरे झाले वाटतं? हो, बरे दादा. त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळणार आहे. चला, म्हणजे देवच पावला म्हणायचा सुनबाईंचा. पण काय रे सचिन, त्या विलचं काही कळलं का तुला? नाही, मी आपण विचारलं नाही, पण नंदिनी सांगत होती की काय तिच्या वडिलांनी त्यांची सगळी प्रॉपर्टी त्यांच्या बायकोच्या नावाने केली. बायकोच्या नावानं? हो, म्हणजे माझ्या सासूबाईंच्या नावाने केली. आणि त्यांनी नंदिनीला नॉमिनी बनवलंय. चल, तुम्ही. चला, म्हणजे आता नंदिनीची आई मरायची वाट पाहायची. मेलं माझं नशीबच फुटकंय. काय मूड काय आहे साहेबांचा? रविवारची सकाळ झाली आहे म्हटलं
सॅटर्डे नाईटचा हँगओव्हरच उतरत नाही अजून. उशीर झालाय. आता माईंची देवपूजा सुरू झाली असेल. मला निघायला हवं. मूड स्पॉइल करू नकोस प्लीज. बरं, नाही जात. तुम्ही जा म्हटल्याशिवाय नाही जात, ठीक आहे? राग तर सतत तुझ्या नाकावरच असतो असं बरे. काही झालं की एकतर रडतेस तरी नाहीतर रागवतेस तरी. नाही, आज खूप छान मूड आहे ना. मग आज रागवण्याच्या आणि रडण्याच्या गोष्टी नकोत. मी जरा नाही, शाळेत जायला माहेरी जायला परवानगी नाही. नाही हो, मी नाही जाते कुठे एकटीने. मला जरा त्या करणला थोडी मदत करायची होती. म्हणजे त्याचं एक प्रोजेक्ट आहे ना, त्याच्यासाठी त्याला लोन घ्यायचं आहे. तर त्याचं इंग्लिश ड्राफ्टिंग फक्त मला करून द्यायचं होतं. करण कधी स्वतःच्या पायावर उभा राहणार आहे? मी काय म्हणत होते? अहो, लोनच्या ऐवजी तुम्ही स्वतःच त्याला मदत का नाही करत? असंच ना? मी जे सांगतोय ते नीट ऐकायचं. यावर पुन्हा चर्चा होणार नाही. करणनी त्याचा बिझनेस स्वतः सांभाळावा. स्वतःच्या कर्तृत्वावर तो वाढवावा. पण त्यांनी दुसऱ्याच्या मदतीची अपेक्षा करू नये एवढंच मला वाटतं असावरी. पण आपण कोणी दुसरे आहोत का? बिझनेसमध्ये नातीगोती सांभाळायची नसतात. तू म्हणतेस म्हणून मी त्याला लोन देईन, मदत नाही. त्याच्या प्रोजेक्टचा मी स्टडी करीन, त्याचे सगळे अकाउंट्स तपासून पाहीन आणि मला पटलं तरच मी पुढे विचार करीन. पण तू ह्यात अजिबात इन्व्हॉल्व होऊ नकोस असं बरे. कळलं? हर्ष मिशन आता सक्सेसफुल झालं. वेल, रिझल्टला अजून थोडा वेळ आहे, बट आय एम कॉन्फिडेंट. आणि असावरी तिचं नाव सुद्धा घेऊ नकोस तू माझ्या समोर. शी इज नॉट दॅट इम्पॉर्टंट. हर्षने वाजत गाजत आणलेली कामवाली बाई आहे ती. दॅट्स इट. तिचं सुद्धा. पण त्या हर्षची आई, ती आता माझ्या जाळ्यात पूर्णपणे अडकली. हर्ष पुढे तिचं काही चालत नाही. ती काय तुला मदत करणार? कप्पाळ. यू डोंट नो मम्मा. ती आता कम्प्लीट माझ्या मुठीत आहे. मी सांगेन तसं बोलते, मी सांगेन तसं वागते. तिचा प्रचंड विश्वास आहे माझ्यावर. जे करशील ते विचार करून कर. गाठ हर्षी आहे. त्याला जर कळलं की तू त्याच्या आईचे कान भरतेस
तर तो तुला सोडणार नाही बेटा. मी हर्षला नाही घाबरत. कशी त्याला माझ्या हाताच्या बोटावर नाचवते ना ते बघच. मला टिच करतो तर माघार नाही. अब आर या पार. नाही त्या भोसले फॅमिलीला रस्त्यावर आणलं ना तर नावाची प्रियंका नाही मी. आई 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 देवा. अगं बाई ग, पाय मुरगळला. आई आई आई. आईला हाक मारून काय उपयोग आहे? आई जाऊन 10 वर्ष झाली. अरे देवा 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 देवा. अहो अहो, हे तरी कुठे आहेत? हे गेलेत वॉकला. अगं आई ग, मेले मेले. अरे देवा देवा. अरे देवा ग देवा. आई ग, आई देवा. हा आई ग. काय काय झालं? आणि हे काय? अरे गरम पाणी आहे. पाय मुरगळला रे माझा. काय मुरगळला? कसा? अरे कपडे धुवत होते तर कमरेत उसण भरली. उठायला गेले तर पायच मुरगळला. आई आई आई. मग मलम लावून चोळून देऊ का? नको रे बाबा, त्याचा काही उपयोग नाही बघ. सचिन, आता घरची कामं होत नाहीत रे बाबा. काही करायला गेले ना की उसण भरते किंवा पाय मुरगळतो. तरी बरं घसरून पडले नाही, नाहीतर पाय फ्रॅक्चरच झाला असता. आई आपण डॉक्टरकडे जाऊ. चल. डॉक्टर? नको रे बाबा. डॉक्टर म्हटलं की संपलंच सगळं. अगं आई ग, आता नंदिनीच्या वडिलांचंच बघ ना. सुनबाई कधी येणार आहे घरी? येईल. पण का ग? तूच तिला सांगितलंस ना की राहा म्हणून. अरे पण आता बरे आहेत ना तिचे बाबा, मग बोलव ना तिला. अरे नाही रे, म्हणजे मला अगदी करमत नाही बघ घरात. ती घरात असली ना की वेळ कसा अगदी भुरकन निघून जातो. आई आई. काय रे सचिन, तुला कसं करमत रे बायको शिवाय? तू रोज भेटायला जातोस ना तिला तिच्या माहेरी, म्हणूनच. ए सचिन, मलाही एकदा घेऊन चल ना सुनबाईकडं. म्हणजे काय आहे, तिच्या वडिलांची चौकशी करी आणि सुनबाईला सुद्धा अगदी डोळे भरून पाहिल. तू म्हणशील तेव्हा जाऊया. आता जाऊया? आता? अरे पाय मुरगळलाय माझा. आणि आता जायचं म्हणतोस ना तर तुला राजा विक्रम व्हावं लागेल आणि वेताळासारखं मला पाठीवर न्यावं लागेल. अगं आई गं देवा. अरे तू असं कर ना, निदान नंदिनीला फोन तरी लावून दे रे. 4 शब्द बोलते रे तिच्याशी, बरं वाटेल मला. ठीक आहे. घे, तू बोल, मी आहे. हॅलो. हॅलो, नंदिनी का? हो, आपण? अगं मी आई बोलते. आई, तुम्ही? कशी आहेस तू बाळ? बाबांची खूप काळजी घेत असशील ना तू? हो. अगं आई ग, मेले 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 देवा. आई काय झालं? अगं पाय मुरगळलाय ग माझा. आई मी येऊ का तिथे? अगं कशाला, नको नको. तू बाबांची काळजी घेत बसो तिकडेच. आणि तुला कधी आराम करावासा वाटला ना तर ये 2 दिवस सासरी. अगं निदान फोन तरी करत जा ग. तुझ्याशिवाय करमत नाही मला. अगं आई ग, आई आई मेले. आई मी उद्याच येते तिथे. येतेस? ये बापडी.